इंटरेस्ट कॉमर्स फील्डमध्ये आहे किंवा तुम्ही कॉमर्स घेऊन शिक्षण घेतले आहे, तर CA म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट एक चांगले करिअर ऑप्शन आहे. एक CA बनण्याची कॉमर्स झालेल्या विद्यार्थ्याची इच्छा असते. तुम्ही CA करता करता पार्ट टाइम पैसे कमवू शकता. तसेच तुमचे CA कंप्लीट झाल्यावर तुम्हाला चांगली सॅलरी मिळू शकते. तुम्हाला जर कोणत्या कंपनीत काम करायचं नसेल तर तुम्ही स्वतःचा फर्म ओपन करून चांगले इन्कम करू शकता. स्वतःचा फर्म ओपन केल्यानंतर तुम्ही इतरांना जॉब देऊ शकता. CAचे काम फायनान्शियल सल्ला देणे, फायनान्शियल अकाउंटिंग करणे, ऑडिटिंगचे काम, टॅक्स संबंधित कामे करणे इत्यादी असतात. CA हा भारतातील सर्वात जास्त डिमांड व रेप्युटेशन कोर्स आहे. CA कोर्सची डिमांड मार्केटमध्ये कधी कमी होणार नाही. CAच्या पोस्टवर काम करणाऱ्या लोकांना खूप जास्त सन्मान मिळतो. CAच्या पोस्टवर काम करत असलेल्या लोकांना चांगले पॅकेज पगार मिळतात, असे प्रतिपादन CA माननीय सचिन शंकर अबदर यांनी केले. सौ शोभाकाकी बाबर कन्या महाविद्यालयामध्ये वाणिज्य विभागाअंतर्गत कार्यक्रमामध्ये माननीय अबदर प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. पुढे ते असेही म्हणाले की भारतामध्ये CAची एक्झाम फक्त ICAI म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया मार्फतच होते. तुम्ही ICAIच्या www.icai.org या अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करून CAचा अभ्यास करू शकता. CA करण्यासाठी 2 मार्ग असतात. पहिला CA फाउंडेशनच्या मार्गाने व दुसरा डायरेक्ट एंट्रीच्या मार्गाने करू शकतो. CA फाउंडेशन CAमध्ये एंट्री करण्यासाठी सगळ्यात पहिली स्टेप आहे. यासाठी तुम्ही फक्त 10वी पास असणे आवश्यक आहे. 10वी पास झाल्यानंतर CA फाउंडेशनसाठी तुम्ही नोंदणी करू शकता. अध्यक्षीय मनोगतामध्ये महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्राध्यापक किरण यादव म्हणाले की CA फाउंडेशनमध्ये नोंदणी केल्यानंतर तुम्हाला 4 महिन्याचा अभ्यासक्रम पूर्ण करायचा असतो. त्यानंतर तुम्ही याची परीक्षा देऊ शकता. परंतु CA फाउंडेशनची परीक्षा तुम्ही तेव्हाच देऊ शकता जेव्हा तुम्ही 12वीला असताना किंवा 12वी पास झालेले असता परीक्षा देऊ शकता. जर तुम्ही डायरेक्ट एंट्री मार्गाने CAसाठी ॲडमिशन केले तर तुम्हाला पहिली लेवल CA फाउंडेशनमध्ये नोंदणी करायची गरज पडत नाही. या मार्गाने ॲडमिशन घेण्यासाठी तुम्ही 55% गुणांसह ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन केलेले हवे किंवा ते विद्यार्थी जे ICAI किंवा ICSI चे इंटरमिजिएट लेवल पास झालेले आहे ते पात्र असतात. प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक चंद्रकांत हुलगे यांनी केले. आभार प्रदर्शन प्राध्यापक प्रज्ञा कदम यांनी केले. सूत्रसंचालन ऋतू कदम हिने केले. या कार्यक्रमास वाणिज्य विभाग प्रमुख प्राध्यापक सलीम कन्नी, प्राध्यापक धनश्री सुळे उपस्थित होते. विटाहून N24 मराठी न्यूजसाठी विटा प्रतिनिधी शिराज भैया शिकलगार. नमस्कार, N24 मराठीमध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या विशेष घडामोडी.